आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धा, रक्तदान शिबिर आणि व्हॉलीबॉल स्पर्धा। नवापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त 18 जुलैला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। यात सकाळी मॅरेथॉन स्पर्धा, सकाळी 9 वाजता भव्य रक्तदान शिबिर, 19 जुलै रोजी सकाळी व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त संघांनी सहभाग घ्यावा असे आवाहन काँग्रेस पक्षाचे युवती कार्याध्यक्षा करिश्मा नाईक यांनी केले आहे। तर सकाळी होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये व रक्तदान शिबिरामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन ॲडव्होकेट रोशन शिरीष कुमार नाईक यांनी केले आहे। याच पार्श्वभूमीवर विविध प्रकारचे 50,000 रोप वाटप करण्यात येणार आहेत। स्पर्धा गुरुवार दिनांक 18 जुलै 2024 रोजी सकाळी ठीक 7:30 वाजता सिनियर कॉलेज नवापूर येथे सुरू होणार आहे। स्पर्धेत 16 वर्ष पुढील वयाचे सर्व पुरुष व महिला सहभागी होऊ शकतात। स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांमध्ये पुरुष गट व महिला गट प्रथम बक्षीस ₹10,000, पुरुष गट व महिला गट द्वितीय बक्षीस ₹7,000, पुरुष गट व महिला गट तृतीय बक्षीस ₹5,000, पुरुष गट व महिला गट चौथे बक्षीस आहे ₹3,000 आणि पुरुष गट व महिला गट पाचवे बक्षीस आहे ₹2,000। तसेच पुढील 12 पुरुष व महिला स्पर्धकांना उत्तेजनार्थ बक्षिसे दिले जातील आणि स्पर्धेत पहिल्या 500 स्पर्धकांना टी-शर्ट्स देण्यात येणार आहेत। स्पर्धेत तालुक्यातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग नोंदवून सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे। या स्पर्धेत पुरुषांसाठी अंतर हे सिनियर कॉलेज ते गडद रस्ता बंधारफळीच्या टेकडीजवळ एकूण अंतर आहे 7 किलोमीटर, तर महिलांसाठी सिनियर कॉलेज ते ग्रेस हॉस्पिटलच्या गेटपर्यंत एकूण अंतर 4 किलोमीटर। स्पर्धा वेळेवर सुरू होणार आहे याची नोंद घ्यावी। रक्तदान शिबिर सकाळी महाविद्यालयात भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले आहे। रक्तदात्यांनी रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे ही विनंती। 18 जुलैला सकाळी 9 ते दुपारी 4 या दरम्यान रक्तदान शिबिर सिनियर कॉलेज नवापूर येथे आयोजित केले आहे। रक्तदात्याला आकर्षक गिफ्ट आयोजकांकडून प्रत्येक रक्तदात्यास स्टील टिफिन व पाण्याची बॉटल सोबतच मनगटावरील स्मार्ट वॉच किंवा हेडफोन भेट देण्यात येणार आहे। तुम्हाला ब्लड डोनेशनला टी-शर्ट मिळणार आहे। ब्लड डोनेशनला सुद्धा तुम्हाला इतर जे गिफ्ट तुम्हाला अनाउन्स केलं ते तुम्हाला मिळणार आहे। परत इथं असं आहे की पहिले जे 500 विद्यार्थी येतील त्या 500 विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना टी-शर्ट सुद्धा देणार आहेत आणि ते टी-शर्ट घालूनच तुम्हाला मॅरेथॉनमध्ये पार्टिसिपेट व्हायचं आहे। हा पहिला मुद्दा। त्याच्यानंतर मॅरेथॉन स्पर्धा झाल्यानंतर एका तासातली मॅरेथॉन स्पर्धा सुरू होईल। तुम्हाला तिथून परत आणण्यासाठी आम्ही व्हेकलची व्यवस्था केलेली, कारण तुम्ही 7 किलोमीटर 5 किलोमीटर मुली असतील तर 5 किलोमीटर तिथं चालून जातील, मुलं असतील तर तिथं 7 किलोमीटर चालून जातील। तिथून परत येण्यासाठी कॉलेजपर्यंत आणण्यासाठी आम्ही तुम्हाला तिथं व्हेकलची व्यवस्था केली। तुम्हाला कॉलेजपर्यंत आणलं जाईल, तुम्हाला नाश्ता ब्रेकफास्ट काहीतरी दिला जाईल आणि त्याच्यानंतर मग तुम्ही स्टेबल झाल्यानंतर ज्याला असं वाटत असेल की ब्लड डोनेशन हे संध्याकाळपर्यंत चालणार आहे, बरोबर, तुम्हाला वाटलं की तुम्ही स्टेबल झाल्यानंतर पाणी वगैरे पिल्यानंतर तुम्ही डिहायड्रेटेड झाला असाल, तुम्हाला घाम आलेला असेल, तुमच्या शरीरातून पाणी कमी झालं असेल तर तुम्ही सगळ्यात पहिले काय करा, पाणी प्या व्यवस्थितपणे। तुम्ही स्वतःचं शरीर मेंटेन करा, रिहायड्रेट व्हा, परत तुम्ही शरीरामध्ये पाण्याचं। सकाळी होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये व रक्तदान शिबिरामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन ॲडव्होकेट रोशन शिरीष कुमार नाईक यांनी केले आहे। 19 जुलै रोजी होणाऱ्या व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त संघांनी सहभाग घ्यावा असे आवाहन काँग्रेस पक्षाच्या युवती कार्याध्यक्षा करिश्मा शिरीष कुमार नाईक यांनी केले आहे। पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करणे काळाची गरज असून विविध जातींचे 50,000 रोपांचे वाटप करण्यात येणार आहे। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर।